शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रागिणीचा प्रत्येक डाव फसत असतो आणि त्यामुळे भूमीला पाळण्याचा तिने जबरदस्त प्लॅन केलेला असतो. कारण जोपर्यंत भूमी मरत नाहीये तोपर्यंत आकाश काही या सगळ्यामधून आता नाक खुपसणं कमी करणार नाही. भूमीला सगळं आठवावं म्हणून तो प्रयत्न करणार आणि तेवढ्याच जिद्दीने तो आता इकडे महाजन गारमेंटकडे लक्ष देतोय. या सगळ्यामध्ये आपलंच नुकसान आहे. त्यामुळे एकदा का भूमीला संपवलं की आकाश वेडापिसा होईल आणि आपोआपच सगळं आपल्या ताब्यात येईल. तो पूर्णपणे दारूच्या आहारी जाईल. हा आता रागिणीचा प्लॅन असतो आणि यावेळेला भूमीला मारणं आपल्याला सहज सोपं आहे. कारण भूमी ही आता देसायांच्या घरात राहते आणि त्यामुळे तिला मारणं आपल्याला सोपं आहे, कारण तिला काही आठवत पण नाही. पण रागिणीला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये भानुशाली वकील आणि प्रशांत हे भूमीच्या पाठीशी ठाम उभं असतात. ज्यांना कुणाला रागिणी आणि अभिजित यांची कारस्थानं माहिती आहेत अशा दोनच व्यक्ती असतात. भूमी विसरली आहे असं तिला वाटत असलं तरी सुद्धा इकडे भानुशाली आणि प्रशांत यांना रागिणीची कारस्थानं माहिती असतात. त्याचमुळे दोघं जण लांबून का होईना पण भूमीवरती लक्ष ठेवून असतात आणि योग्य वेळेची वाट पाहत असतात. आणि त्यावेळी भानुशाली आता मात्र मोठा डाव साधणार असतात प्रशांतच्या मदतीने आणि रागिणीचा डाव तिच्यावरतीच उलटवत आता आकाशसमोर रागिणीचं खरं रूप येणार असतं. आता नक्की डाव कसा उलटवणार, आकाशला रागिणीचं खरं रूप समजल्यावरती आकाश काय निर्णय घेणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे आता भूमीला सगळं लपवण्यामध्ये आकाश यशस्वी होतो. म्हणजे मुद्दाम पौर्णिमाने जी पत्रिका ठेवलेली असते ती पत्रिका लपवून आता आकाश भूमीला सत्य जाणण्यापासून तिला बरोबर वाचवतो आणि पौर्णिमाचा मात्र आता जळफळाट होतो. मग आकाश चिडतो आणि आता पौर्णिमाकडे रागारागाने पाहायला लागतो. त्यावरती भूमी सांगत असते, काय झालं पौर्णिमा, म्हणजे हा आता तुझ्यावरती का चिडलाय? पौर्णिमा म्हणते, मला काही यातलं माहिती नाहीये. पण आकाश आता पौर्णिमाच्या जवळ येत आणि आकाश पौर्णिमाला म्हणतो, पौर्णिमा तुला एकदा सांगितलेलं आहे, तुझ्या सगळ्या चुका पोटात घातलेल्या आहेत का? तर आत्ता भूमीचं मला फक्त आणि फक्त बरं करायचं आहे. पण तिला बरं करण्यामध्ये जर का कुणी अडथळा आणत असेल तर मात्र एकेकाला मी सोडणार नाही, हे पण तितकंच खरं. एक गोष्ट लक्षात घे, जर का भूमीला बरं करण्यामध्ये तू अडथळा आणलास तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत आकाश आता इकडे पौर्णिमाला चांगलाच इशारा देतो. रागिणी विचार कर, जोपर्यंत ही भूमी आकाशच्या आयुष्यात आहे तोपर्यंत मात्र आता आकाश काही आपलं पुन्हा ऐकेल असं मला वाटत नाही. या भूमीलाच याच्या आयुष्यातून काढून टाकलं तर? आणि अभिजितला ती आपला प्लॅन सांगते. ॲक्च्युली लग्न वगैरे संपन्न होतं. आता मानसी आणि पौर्णिमा घरी राहायला आलेल्या असतात आणि त्यामुळे भूमीची ये जा घरात वाढलेली असते आणि त्यामुळे आकाश आता जास्तच पारखाईने सगळ्या गोष्टींकडे पाहायला लागलेला असतो. भूमीची सर्वतोपरी तिची स्मृती परत यावी यासाठी आकाश आता आपले सर्वस्व पणाला लावत असतो. रागिणीला हे काही सहन होत नसतं. ती आता अभिजितला सांगते, जोसेफला सांगून खूप मोठं काम तुला करायचं आहे, या भूमीचाच काटा काढूया. त्यावरती अभिजित म्हणतो, पण आई कोणाला संशय आला तर? यावरती रागिणी म्हणते, कुणाला संशय येण्याची काही हेच नाहीये, कारण ती आता देसायांच्या घरी राहते. त्यामुळे ती जबाबदारी आहे देसायांची आणि या सगळ्यामुळे आपल्याला हा फायदा घेता येईल की तिला संपवलं की आकाश कायमचाच वेडा होईल. मग त्यातनं बाहेर पडण्याचा मला नाही वाटत त्याला काही मार्ग सापडेल. आपण हेच करूया असं म्हणत आता ती इकडे आपला प्लॅन अभिजितला समजावून सांगते. तोपर्यंत भानुशाली वकिलांना आता मात्र रागिणीच्या प्लॅनबद्दल समजतं. कारण भानुशाली वकील हे आता रागिणी आणि अभिजित यांच्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असतात. मग त्याच वेळेला भानुशाली वकील प्रशांतची भेट घेतात. भानुशाली वकील प्रशांतची भेट घेतल्यावरती ते प्रशांतला सांगतात की मला माझ्या सूत्रांकडून, माझ्या लोकांकडून असं समजलेलं आहे की जोसेफला भूमीला मारण्याची सुपारी दिली. प्रशांत म्हणतो, आता खूप झालं, म्हणजे आत्तापर्यंत ताईने खूप सहन केले पण आत्ता नाही, आता आपल्याला सगळं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. भानुशाली म्हणतात, पण आपल्याला या सगळ्यामध्ये आकाशला सुद्धा विश्वासात घ्यायला पाहिजे आणि तरच आपण भूमीला वाचवू शकू, नाहीतर आपल्याला काही शक्य नाही. इकडे रागिणीने जोसेफला पैसे देऊन ताबडतोब काम तमाम कर असं सांगितल्यावरती जोसेफ पैसे घेऊन कामाला लागतो. इकडे भानुशाली कामाला लागतात. आता आकाशपर्यंत हे सत्य पोहोचवण्यासाठी शैलेश्वर डॉक्टरांची मदत घेतली जाते. आकाश शैलेश्वर डॉक्टरांना ज्या वेळेला भेटायला येतो, शैलेश्वर डॉक्टर सांगतात, हे बघा
आकाश म्हणजे तुमची तब्येत ज्याप्रमाणे बरी नव्हती तेव्हा भूमी इकडे आल्या होत्या आणि त्यांना तुमच्याच घरच्यांवरती संशय होता. तर मला असं वाटतंय आत्ता सुद्धा तुम्ही भूमीची काळजी घ्यायला पाहिजे. कारण कसं आहे ना, भूमीची काळजी ही तुमचं पूर्णपणे जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे तुम्ही बरं नसताना त्यांनी तुमची सर्वतोपरी काळजी घेतली, त्याचप्रमाणे मला असं वाटते की त्यांच्या पण जीवाला धोका असू शकतो. आकाश म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे? यावरती आता मात्र इकडे शैलेशवर्धक डॉक्टर म्हणतात, मला तुम्हाला असं सुचवायचं आहे की ज्याप्रमाणे तुमच्या घरच्यांपासून तुम्हाला धोका असेल ना, तर मग आता भूमीला पण धोका आहे. यावरती आता मात्र आकाश म्हणतो, तुम्हाला काय बोलायचं आहे स्पष्टपणे सांगा. आतापर्यंत तुम्ही माझी खूप मदत केलेली आहे, मला सगळं आठवते. यावरती आता मात्र इकडे शैलेशवर्धक डॉक्टर म्हणतात, तुमच्या घरच्यांपासून भूमीच्या जीवाला जर धोका असेल तर त्यासाठी तुम्हाला ते लक्ष ठेवायला पाहिजे. आकाश म्हणतो, तुम्ही काहीतरी सुचवू पाहताय, तुम्हाला कोणावरती संशय आहे का? यावरती शैलेशवर्धक सांगतात, नाही तसं मला कोणावरती संशय नाहीये, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही जातीने लक्ष घाला. असं म्हणत आता मात्र हिंट मिळालेली असते आणि ताबडतोब आकाशचा संशय हा अभिजितवरती जातो. आकाश विचार करतो, या सगळ्यामध्ये असो न असो अभिजितचाच हात असणार आहे. आता मात्र ताबडतोब इकडे आकाश अभिजितला गाठतो आणि खबरदार, यापुढे जर का कोणत्या गोष्टीमध्ये नाक खुपसायचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे आणि भूमीच्या जीवाशी असलेला खेळ तुला खूप महागात पडेल का? यावरती अभिजित म्हणतो, भूमीच्या जीवाशी आणि मी का खेळेन? आकाश म्हणतो, हा न भोळेपणाचा आव माझ्याकडे आणू नकोस. मला हातामध्ये एक भक्कम पुरावा सापडू दे, मग कशा गोष्टी आहेत ना त्या तुला मी समजावून सांगतो. पण आत्ता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, माझं लक्ष चौफेर आहे. असं म्हणत आकाश आता अभिजितवरती ज्या वेळेला लक्ष ठेवून असतो तेव्हा अभिजितचं जोसेफ सोबतचं बोलणं त्याच्या लक्षात येतं आणि तो अभिजितला रंगे हात पकडतो. अभिजितला रंगे हात पकडून मग आकाशने आता मात्र जाब विचारलेला असतो, भूमीच्या जीवावरती का उठलास आणि एकटाच आहेस तू की कोण आहे या सगळ्यामध्ये? असं म्हणत आकाश आता अभिजितला थडाथड मारायला लागतो. त्याच वेळेला प्रशांत आणि भानुशाली हे आता आकाश आणि आता भूमीच्या मदतीला धावून येतात. मग भानुशाली आकाशला त्याच वेळेला बोलवून घेतात, प्रशांतला बोलवतात आणि सगळ्या सत्याचा उलगडा करतात. कारण आता भूमीच्या जीवाशी धोका आलेला असतो, भूमीच्या जीवाला धोका असतो आणि हा धोका पत्करणं कुणालाही परवडण्यासारखं नसतं. त्यामुळे फायनली आकाशला सगळं सत्य सांगितलं जातं. भूमीचं जीव वाचवण्यासाठी रागिणीचं कारस्थान पुराव्यासकट आता मात्र प्रशांत आणि भानुशाली आकाश समोर आणतात आणि आकाश हादरतो. आत्तापर्यंत ज्या आत्यावरती इतका विश्वास ठेवला तीच आत्या आपल्याला आणि मारण्यासाठी आणि भूमीला मारण्यासाठी प्रयत्न करत होती. बोटीवरचा अपघात पण हिने घडवून आणला. मग मात्र आता आकाशला धक्का बसतो आणि त्यानंतर रागिणी हादरते आणि जोसेफने आपला गुन्हा कबूल केलेला असतो. जोसेफने सांगितलेलं असतं की यांनीच मला मारण्यासाठी सुपारी दिली होती. मग मात्र आता इकडे आकाश रागिणीला जाब विचारायला येतो. त्याच वेळेला भूमीला प्रशांत सगळं सत्य सांगतो की तुला मारण्यासाठी रागिणी मॅडमने पैसे दिले होते. आता मात्र भूमी या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही. पण आकाश भूमीसमोर सत्य आणून भानुशाली आणि प्रशांतने डाव तर उलटवलेला आहे. पण हा डाव उलटवल्यावरती भूमीला बाकी सगळं आठवणार का? भूमी आणि आकाश पुन्हा एकत्र येणार का? हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.